उज्ज्वला मांजरेकर चॅनलवर मी उज्ज्वला तुमचे मनापासून स्वागत करते। दूध, क्रीम, फेटणे या सर्वांशिवाय आंब्याचे आईस्क्रीम कसे बनवायचे ते आपण या व्हिडिओत सर्व स्टेप्ससहित पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आवडले तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। चला तर सुरू करू। मी 2 आंबे घेतलेत। त्यातील एका आंब्याचा वरचा भाग काढून बाजूला ठेवला व सुरीने आंबा कोरून बाठा बाहेर काढला। आता हा बाठा बाहेर काढलेला आंबा बाजूला ठेवायचा। आता दुसऱ्या आंब्याच्या दोन्ही बाजूच्या स्लाइसेस आपण काढून घ्यायच्या व त्यातील गर चमचा आणि सुरीच्या सहाय्याने आपण काढायचा आहे। तुम्ही पाहतच असाल आंब्याच्या दोन्ही स्लाइसेसचा गर मी कशा प्रकारे काढून घेत आहे, त्याचप्रमाणे तुम्ही देखील काढून घ्यायचा। आता हा दोन्ही आंब्याच्या स्लाइसेसचा गर आपण बाठा काढलेल्या जागी आंब्यात घालायचा। त्यानंतर आपण आंब्याची जी वरची साल बाजूला ठेवली ती अशा प्रकारे लावायची। आपण जेव्हा फ्रूट्स आणतो तेव्हा अशा आपल्याला स्पंजच्या जाळ्या मिळतात, त्याच वापरून मी आंब्याला कव्हर केले आहे। आता हा आंबा एका प्लॅस्टिक कंटेनरमध्ये ठेवून फ्रीझरमध्ये रात्रभर किंवा 4 ते 5 तास ठेवून द्यायचा। फ्रीझरमधनं बाहेर काढून थोडा वेळ थांबायचे व त्यानंतर मी दाखवल्याप्रमाणे या आंब्याच्या स्लाइसेस करायच्या व त्या प्लेटमध्ये अरेंज करायच्या। पहा, मी ज्याप्रमाणे करते आहे त्याप्रमाणे स्लाइसेस आंब्याच्या कापायच्या। आता आपल्याला हे आंब्याचे आईस्क्रीम स्लाइस फॉर्ममध्ये मिळाले आहे। आंब्याचा जो शेवटचा भाग असतो तो बाजूला काढून ठेवायचा। आपल्याला सर्व स्लाइसेस आंब्याच्या आईस्क्रीम फॉर्ममध्ये मिळतील। आता काय करायचे, आता आपण या सर्व स्लाइसेसची साले काढून घ्यायची। पहा, मी जसे दाखवले आहे त्याप्रमाणे सर्व साले व्यवस्थित पटापट निघतात। पहा, एका आंब्यापासून आपल्याला 5 स्लाइस फॉर्ममधले आंब्याचे आईस्क्रीम, ते देखील दूध, मिल्क न वापरता अगदी प्युअर फॉर्ममधले आंब्याचे आईस्क्रीम मिळाले की नाही। स्टोअर केलेले आईस्क्रीम देखील मी ह्या प्लेटमध्ये ठेवले, म्हणजे अशा रीतीने आईस्क्रीम स्टोअर करून पाहुणे येतील तेव्हा तुम्ही त्यांना देऊ शकता। तुम्हाला जर आवडले तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।